नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिर्डे। आज आपण क्लास 6 या वर्गासाठी लेसन पाहणार आहोत। त्या लेसनचं नाव आहे द लॉयन, द मॅन अँड द स्टॅच्यू। सिंह, एक मानव आणि एक पुतळा। स्टॅच्यू मीन्स पुतळा। तर या ठिकाणी तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडते आणि आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। तर Long ago, man and animal could talk to each other. Once a man and a lion got talking. काही वर्षापूर्वी मानव आणि ॲनिमल्स म्हणजे प्राणी हे एकमेकांशी बोलत होते. Once a man and a lion got talking. एकदा एक मानव आणि लॉयन एकमेकांशी बोलत होते. The lion was very proud of his strength. त्या ठिकाणी दोघंजण बोलत असताना लॉयन हा त्याचे जे बलवान असं शरीर आहे त्याविषयी तो अभिमान बाळगत होता. आय एम द किंग ऑफ बीस्ट, आणि मी या जंगलाचा किंग आहे, मी या जंगलाचा राजा आहे असं त्या ठिकाणी छाती फुगवून तो सांगत होता. आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन, मी इतर मानवापेक्षा स्ट्रॉंगर आहे, बलवान आहे. दॅट इज व्हाय मेन फिअर मी, आणि म्हणूनच सर्व माणसं ही मला या ठिकाणी घाबरत असतात. द मॅन वॉज ऑल्सो प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स. ज्याप्रमाणे त्या लॉयनने त्याचं मत मांडलं त्याचप्रमाणे आता मानवही आपलं मत या ठिकाणी मांडत आहे. तर द मॅन वॉज ऑल्सो प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स. मानव सांगत आहे की मीसुद्धा या ठिकाणी अभिमानाने सांगतो की आम्ही बुद्धीने खूप हुशार आहोत. डोंट फॉरगेट दॅट मेन आर मोर इंटेलिजन्स दॅन यू आर. आणि हे कधीही विसरू नको की प्राण्यापेक्षा मानव हा कधीही अधिक हुशार असतो. दॅट इज व्हाय दे कॅन हंट यू ऑर कॅप्चर यू. कारण मानव हा तुमची कधी शिकार करू शकतो आणि तुम्हाला कधीही कॅप्चर करू शकतो म्हणजे पकडू शकतो. देन बोथ बिगॅन टू आर्ग्यू अबाउट हू वॉज ग्रेटर. अशा प्रकारे दोघेही जण एकमेकांशी आर्ग्यू करत होते आणि दोघेही सांगत होते की मी कसा ग्रेट आहे, मी कसा महान आहे, असं दोघेही जण त्या ठिकाणी सांगत होते. ॲट लास्ट द मॅन टूक द लॉयन टू अ स्टॅच्यू इन अ बिग गार्डन. शेवटी त्या माणसाने त्या लॉयनला सांगितलं की हे बघ, हे बिग गार्डन आहे आणि या बिग गार्डनमध्ये एक स्टॅच्यू आहे. इट शोड द ग्रेट हिरो हर्क्युलस स्टँडिंग. आणि हा जो स्टॅच्यू आहे हा कोणाचा आहे तर हर्क्युलस. स्टँडिंग प्राऊडली विथ डेड लॉयन ॲट हिज फीट. आणि या ठिकाणी हा जो हर्क्युलस आहे, हा जो ग्रेट हिरो आहे, हा हिरो हा जो मेलेला लॉयन आहे, लॉयनच्या पाठीवर अभिमानाने उभा आहे. सी दिस स्टॅच्यू प्रूव्ह दॅट मेन आर ग्रेटर, क्लेम द मॅन. त्या ठिकाणी तो माणूस सांगतो की बघ या ठिकाणी की प्राण्यापेक्षा मानव हा किती महान आहे हे या स्टॅच्यूवरून प्रूफ होतो. नॉट ॲट ऑल द लॉयन रिप्लाइड क्विकली. त्या ठिकाणी लॉयनने पुन्हा रिप्लाय दिला. दिस ओनली शोज दॅट द स्टॅच्यू वॉज मेड बाय मॅन. या ठिकाणी जो स्टॅच्यू दाखवला आहे हा मानवाने बनवलेला आहे, म्हणून या ठिकाणी हे चित्र असं आहे. इफ लॉयन मेड स्टॅच्यू, परंतु जर या ठिकाणी लॉयनने स्टॅच्यू बनवला, दे वूड शो द लॉयन स्टँडिंग अँड द मॅन लाईंग डेड अंडर हिज फर्स. आणि जर स्टॅच्यू हा लॉयनने बनवला तर त्या ठिकाणी लॉयन हा उभा असेल आणि लॉयनच्या पंजाखाली मेलेला माणूस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. फ्रॉम दिस स्टोरी वी कॅन सी दॅट द स्टोरी डिपेंड ऑन द स्टोरी टेलर. या ठिकाणी ही जी स्टोरी ही स्टोरी टेलरवर त्याने सांगितल्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी आपण ही या ठिकाणी ऐकू शकतो. वेन समवन एल्स टेल द सेम स्टोरी दे टेल इट फ्रॉम देअर पॉईंट ऑफ व्ह्यू. तर या ठिकाणी त्यांनी दोघांनीही आपले पॉईंट ऑफ व्ह्यू या ठिकाणी मांडलेले. म्हणजेच मानव किती महान आहे हे मानवही सांगतोय आणि प्राण्यांमध्ये सिंह हा किती महान आहे तो तेही सांगते. दोघेही जण त्या ठिकाणी प्राऊड फील करत आहे आणि हे प्राऊड फील करण्याचं जो सीन आहे तो या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी ही जी स्टोरी आहे ही स्टोरी या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेली आहे आणि ही स्टोरी तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये मातृभाषेमध्ये पुन्हा एकदा लिहून आणायची आहे. विद्यार्थ्यांनो,
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.